एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकत्र येत आहेत का? अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील का? असे प्रश्न देखील आता चर्चेले जात असतानाच बघा आता उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे ठाकरे शिवसेना आणि भाजपा यांच्यात पुन्हा युती होणार काय? यांचं मनोमिलन होणार काय? मित्रहो नमस्कार. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे काही दिवस उरलेले आहेत. काही तास म्हटलं आता तरीही चालण्यासारखं आहे. आता बघा महायुती घरी बसते की काय? महाविकास आघाडीवर सत्तेवर येते की काय? अवघ्या महाराष्ट्राला याचीच उत्सुकता आहे सध्या. राजकारणात काय रोज नव्या आणि तितक्याच धक्कादायक पण अनपेक्षित घटना घडत आहेत. अगदी अलीकडच्या काळामध्ये निवडणूक निकालानंतर कोणती नवी समीकरणं पुढे येतात यावर तशी बरीच चर्चा आहे. एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकत्र येत आहेत का? अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील का? असे प्रश्न देखील आता चर्चेले जात असतानाच बघा आता उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे ठाकरे शिवसेना आणि भाजपा यांच्यात पुन्हा युती होणार काय? यांचं मनोमिलन होणार काय? ही दोस्ती पुन्हा सुरू होणार की काय? हा विषय कालपासून मोठ्या चर्चेला आला आहे. अर्थात त्याला कारणही तसंच आहे. सिल्लोड इथल्या प्रचाराच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी एक विधान काय केलं आणि सुरू झाली बघा राजकीय बदलाची राजकीय भूकंपाची चर्चा. अर्थात हे विधान तितकंच राजकीय चर्चा घडवणारही आहे म्हणा. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनाही चर्चा करायची असेल तर त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे असं उद्धव ठाकरे जाहीररित्या म्हणालेले आहेत. आता बघा ठाकरे यांची भाषा अशा अचानक बदलली कशी? युती तुटल्यापासून पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्याकडून असं विधान आलेलं आहे. विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून उद्धव ठाकरे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वावर तुटून पडत आहेत. दुसरीकडे भाजप नेतेही शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा या दोघांना टार्गेट करताना दिसत आहेत. मात्र बघा आता सिल्लोडमध्ये ही एक वेगळी चर्चा सुरू झालेली आहे. उद्धव ठाकरे आणि भाजप हे दोघं पुन्हा एकमेकाच्या सोबत येणार काय याची चर्चा आता जोरात सुरू झालेली आहे. मात्र सत्ता स्थापन करण्यासाठी नसलं तरी सिल्लोडमध्ये मात्र भाजप आणि उद्धव ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता आता जवळपास स्पष्ट झालेली आहे. उद्धव ठाकरे यांनी या वेळेला बोलताना म्हणजे खरं तर तसे स्पष्ट संकेतच देऊन टाकलेले आहेत. सिल्लोडमधल्या सभेतून उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात भाजपला हाक दिलेली आहे. निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलेला असतानाच उद्धव ठाकरे यांनी आपले मतभेद बाजूला ठेवू पण एकत्र येऊ असं जाहीरपणे म्हटल्यामुळं पुन्हा एकदा या नव्या चर्चेला उधाण आलं. उद्धव ठाकरे यांनी भाजपचे कार्यकर्त्यांचं कौतुक देखील केलं. शिवसेनेशी हातमिळवणी करण्याचं आवाहनही उद्धव ठाकरे यांनीच केलेलं आहे. आमच्यात मतभेद आहेत पण तुमच्या बाजूच्या कुणाला माझ्याशी बोलायचं असेल तर मीही तयार आहे. आपण एकजूट होऊन सिल्लोडची प्रतिमा सुधारली पाहिजे. अब्दुल सत्तार यांना पराभूत करण्याची हीच संधी आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी चक्क भाजपा कार्यकर्त्याचं कौतुकही केलं. यावेळेला सिल्लोडमध्ये भीतीचं वातावरण आहे. मी आणि भाजपा कार्यकर्त्यांना स्पष्टपणे आवाहन करतो की त्यांनी ही संधी गमावू नये. कशाची? या सत्तारांना पाडण्याची. खरं तर प्रथमदर्शनी हा विषय सिल्लोडपुरता आहे. अगदी अब्दुल सत्तार यांना पाडण्यासाठीचा आणि पाडण्यापुरताच आहे. पण ठाकरे यांच्या विधानाचा अर्थ प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं लावू लागलेला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर काय होईल, कशी समीकरणं जुळतील आणि जुळवलीही जातील, कोण कोणासोबत राहील आणि कोण कोणाला सोडून निघून जाईल हे काहीही निश्चित नाही. हे निकालानंतरच या सगळी गणितं जुळायला सुरू होणार आहेत. पण बघा ज्या भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष उद्ध्वस्त केला, प्रचंड यातना दिल्या, दुःख दिलं, त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे जातील असं कोणालाही वाटत नाही. जर तसं काही घडलं तर उद्धव ठाकरे यांच्याबाबत राज्यात असलेली आपुलकीही संपुष्टात येऊ शकते. लोकांना ती सहनी होणार नाही. पण हे सगळं कधी? उद्धव ठाकरे यांनी तसा काही निर्णय घेतला तर, जर आणि तर
अहो, एका विधानावरून लगेच सुतावरून स्वर्ग गाठण्याचा हा प्रकार होत आहे. अर्थात उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांनी या चर्चेतला दावा फेटाळून लावलेला आहे. पण बघा, देवेंद्र फडणवीस यांनी मात्र यात सस्पेन्स निर्माण केलेला आहे. लोकांना गोंधळात टाकून अपेक्षित राजकारण साध्य करण्यात या फडणवीस यांचा हातखंडा आहे. भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येत आहेत काय, असा सवाल फडणवीस यांना विचारला गेला. तेव्हा त्यांनी डबल ढोलकी वाजवून संभ्रम निर्माण केला. आता युती नाहीच, पण नेव्हर ते नेव्हर अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. उद्धव ठाकरे यांच्यासोबत भविष्यात कधीच युती होणार नाही हे स्पष्टपणे सांगितलं, पण राजकारणात काहीही होऊ शकतं असं म्हणून त्याने पुन्हा एकदा सस्पेन्स वाढवला. आता तुम्हीच बघा, एकीकडे काय म्हणतायत, भविष्यात कधीही उद्धव ठाकरे यांच्याशी युती नाही, आणि लगेचच त्याला जोडून काय म्हणतायत, पण राजकारणात काहीही होऊ शकतं. आहे की नाही डबल ढोलकी, सांगा तुम्ही. संभ्रम आणि सस्पेन्स या दोन्ही गोष्टी वाढवायला हे फडणवीसांचं एक विधान कारणीभूत ठरलेलं आहे, पुरेसंही ठरलेलं आहे. अहो, राजकारणात काहीही होऊ शकतं हे 2019 पासून महाराष्ट्र पाहतोय. वेगवेगळ्या विचारांचे पक्ष जर मित्र होऊ शकतात, तर जुने मित्रही वैर विसरून एकत्र येतील या आशेवर दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आहेत. शिवसेना म्हणजे ठाकरे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या युतीचे दरवाजे बंद झालेले असले तरी आशेची एक खिडकी थोडीशी का होईना उघडी ठेवली असं म्हणायला हरकत नाही. पण बघा, एवढ्यात तरी असं काही घडेल असं अजिबात वाटत नाही. पण बघा, आजच्या राजकारणामध्ये तशी खात्री तर कुणीच कशाची देऊ शकत नाही हो. तुम्हाला काय वाटतं, ठाकरे फडणवीस पुन्हा एकत्र येऊ शकतात काय? नाही, तुमचा अंदाज जरूर व्यक्त करा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.